बातमी हिंगोलीतून। हिंगोलीत सिंबा कलिंगडाची लागवड करण्यात आली आहे। आधुनिक कलिंगड शेतीचा प्रयोग यशस्वी ठरलाय। सुशिक्षित तरुणांचा शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग दिसून येतोय। कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव परिसरात संतोष बळवंते या सुशिक्षित तरुणानं नोकरीपेक्षा शेतीची वाट निवडत आत्मनिर्भरतेचा आदर्श निर्माण केला। सिंबा व्हरायटीच्या कलिंगडाची लागवड करत त्यांनी आधुनिक शेतीचा यशस्वी प्रयोग साकारला। योग्य नियोजन आणि अथक परिश्रमाच्या जोरावर या पिकातून 4 ते 5 लाख रुपयांचा नफा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। सुशिक्षित तरुणांनी शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करत इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरण उभं केलंय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शिवारामध्ये संतोष बळवंते नावाचा एक शेतकरी आहे आणि तो शिकला सवरलेला आहे। नोकरीच्या पाठीमागे न जाता वडिलांची पारंपरिक शेती जपण्याचं काम देखील या ठिकाणी केलंय आणि त्यांनी आज या शेत शिवारामध्ये टरबूजाची देखील लागवड केलेली आहे। अतिशय म्हणजे व्हरायटी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी टरबूजाची शेती केलेली आहे आणि याच टरबूजाच्या शेतीमध्ये जे आहे ते 5-5 किलोचं एक टरबूज देखील या ठिकाणी लावलेला आहे आणि साधारणतः आता याला खर्च जे आहे तर संपूर्ण खर्च पाहता 60 ते 70 हजार रुपये लागला होता आणि आताच्या घडीला सध्या जे आहे ते 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न निघावं असं त्याची अपेक्षा देखील आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की 5-5 किलोचं एक टरबूज देखील या ठिकाणी पाहायला भेटते। चांगल्या व्हरायटीचं या ठिकाणी टरबूजाची शेती केलेली आहे। विशेष म्हणजे याच शेतीमध्ये आंतरपीक देखील घेण्यात आलेले आहे आणि ते आंतरपीक म्हणजे या ठिकाणी मिरचीची लागवड देखील केलेली आहे आणि टरबूजाची शेती जी म्हणजे आहे ती या परिसरामध्ये पहिल्यांदाच या संतोष नावाच्या शेतकऱ्यांनी चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। नक्कीच या शेतकऱ्याला आता सध्या जे आहे ते ढगाळ वातावरण असल्यामुळं या टरबूज शेतावर काय परिणाम होतो की काय असं देखील या ठिकाणी निर्माण चित्र झालेलं आहे। परंतु अतिशय उत्कृष्ट असं टरबूजाची शेती केल्यामुळं नक्कीच या शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं देखील या ठिकाणी वर्तवले जाते। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, दांडेगाव, हिंगोली।